प्रागज्योतिषपूर नावाचे एक राज्य होते। तेथे नरकासूर नावाचा राक्षस राज्य करीत होता। तो अत्यंत क्रूर होता। अनेक राजांना त्याने तुरुंगात डांबले होते। एवढेच नाही तर 16,000 राजकन्यांना स्त्रियांनाही त्याने तुरुंगात टाकले होते। भगवान श्रीकृष्णांना हे समजल्यावर ते अत्यंत संतापले। त्यांनी नरकासुराचा नाश करण्याचे ठरवले। नरकासुराशी युद्ध करण्याची भगवान श्रीकृष्ण तयारी करू लागले। ही बातमी त्यांची पत्नी सत्यभामा समजली। ती कृष्णापुढे आली व म्हणाली, त्या दृष्टाने स्त्रियांना त्रास दिला आहे ना, मग मी त्याच्याशी युद्ध करून त्याला मारीन, तुम्ही मला मदत करा। रथात बसून सत्यभामा नरकासुराचा नाश करायला निघाली। मदतीला श्रीकृष्ण होतेच। त्याच्याशी युद्ध करून अश्विनवद्य चतुर्दशीला तिने नरकासुराचा वध केला। बंदीशाळेतील स्त्रिया मुक्त झाल्या। त्या प्रित्यर्थ सगळीकडे आनंदोत्सव दीपोत्सव साजरा केला गेला आणि नरक चतुर्दशीला आपण उटणे लावून आंघोळ करतो। उटण्याचे काय महत्त्व आहे हे परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला यथासांग सांगितले आहे। माणूस हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या जीवनात नरकवास भोगत असतो। कोणाच्या घरात आजाराचा नरक, कोणाच्या घरात कटकटीचा नरक, आर्थिक नरक, या प्रकारचे अन्य नरक माणूस भोगत असतो। या दिवशी आपण उटणे लावून स्नान केले तर आपल्या शरीरावर चढलेला नरकाचा गंज निघून जातो। आपले मन, आत्मा, शरीर हे पवित्र होते आणि जिथे पवित्रता असते तेथे परमेश्वर असतो। उठणे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे, म्हणजेच उठा, जागे व्हा। आपले मन, आत्मा, शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे। श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला 16,000 स्त्रियांची बंदिवासातून मुक्तता केली व राजधानीत घेऊन आले। राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडे कुदृष्टीने बघू लागले। स्त्रियांच्या मनात आले, आमची काय चूक आहे की आमची अशी परिस्थिती व्हावी, असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या मानाखाली घातल्या। भगवान श्रीकृष्णांना ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उटणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाला उटण्याने लावून स्वच्छ करा असा आदेश दिला। त्याप्रमाणे त्यांनी तसे केले। नंतर श्रीकृष्णाने सर्वांसमोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली। ती म्हणजे, मी तुम्हाला पत्नी रूपात स्वीकार करतो असे म्हणताच त्या स्त्रियांच्या माना वर झाल्या। त्यानंतर त्या सर्व स्त्रियांनी उटण्याने स्नान केले। त्यामुळे त्यांचे मन, आत्मा, शरीर पवित्र झाले। उटण्याच्या स्नानाने स्वच्छता वाढेल, शरीर, मन, आत्मा पवित्र होईल, आरोग्य चांगले राहील। आपले मन, आत्मा, शरीर पवित्र करून प्रत्यक्ष भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या कार्यासाठी आपले शरीर वापरावे एवढे पवित्र झाले पाहिजे। कारण महाराज म्हणतात, मैं गया नहीं जिंदा हूँ, आणि महाराजांचे कार्य जगात जोरात चालू आहे। बघा, धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते। या दिवशी अभ्यंग स्नान करतात। सगळीकडे घरात दीप पणत्या लावतात। घर प्रकाशाने उजळून निघते। या दिवशी जो उशिरा उठेल तो नरकात जातो अशी समजूत आहे। हा उत्सव साजरा केला जातो हे सांगणारे